म्हणून तेवढी प्रश्न केला. मग आता जसा त्याचा अधिकार आहे तसा त्याला उपदेश करावा लागतो. बरोबर. म्हणून ते रावणाचा तसा अधिकार होता, बलवान होता, शूर होता, भक्त होता आणि सगळ्याच गोष्टी होत्या त्याच्याकडं. म्हणून त्याला सांगितलं तू काही करू नको रावणा, तू रामाची जी सीता आहे, श्रीराम प्रभू हे विष्णूचाच अवतार आहे आणि त्याची ती भारी आहे ती सीता तू चोरून आण लंकेत ठेव. आपण मत्याच राम इथे येणार ना त्या रामाच्या हाताने सगळ्याला मार येऊ आणि शेवटी तू जाय. लय सोपं म्हणे येतो. हो. चोराला चोराचाच उपदेश केले म्हणल्यावर एखाद्या माणसाला बॉम्ब लायचा ना ते राजाने सांगितलं जेव्हा जास्त बॉम्ब लावून त्याला पुढसेच त्याच्या पथ्यावर चालून ते पथ्यावर चाललं ना जास्त बॉम्ब लायचं काय त्याला नाद आणि त्याला राजाने सांगितलं तू जे जास्त बोंबल त्याला बक्षीस ठेवलंय. मग आता पथ्यावर चाललं तसं रावणाच्या पथ्यावर चाललं ते चोरीचं मोह पाहिला धंदा आहे म्हणे. म्हणून आपला जे विषय चालला कशामुळे सांगायलो कथा मनातलं कळालं का त्याच्या गुपित कोणाला मंदोदरीला म्हणजे पत्नीला आपली कळालं नाही. आवडती होती पुन्हा ती 80,000 बायका होत्या पण त्याच्यात तिचा पहिला नंबर होता आवडती. मनातलं कोणाच्याच कोणाला. पण तुमचं मन तुम्हाला कळतं का नाही? तुमचं मन तुम्हाला बघा 3 प्रत्यक्ष असतात. जगाचं प्रत्यक्ष इंद्रियाने, जगाचं काय प्रत्यक्ष आहे आता सगळ्याला काय घेऊन इंद्रिय वृत्ती घेऊन हे जग प्रत्यक्ष इंद्रिय वृत्ती घेऊन. आणि इंद्रियाचा प्रत्यक्ष अनुमान प्रमाणाने दिसतं म्हणून डोळा, डोळा म्हणून डोळा का दिसतं म्हणून डोळा. काही माणसाला दिसत नाही. अहो त्याला हाताला धारा त्याला दिसत नाही त्याला डोळे नाहीत का? मग त्याला काय होत नाही दिसत नाही. आता ऐकू येतं म्हणून का? जर ऐकूच नाही आलं तर अहो त्याला कशाला इतकं बोलायचं तुम्ही? त्याला ऐकूच येत नाही द्यायला उगं बोलण्यात काय नाही अर्थ नाही. चलतात म्हणून तुम्हाला पाय तुमचं चलणं पण झालं की आमच्या बाबाची काय गेली पायी गेली. आता बाबा एका जाग्यावर आहे चलतेच म्हणून म्हणजे अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष इंद्रियाचं आणि असणार जगाचं इंद्रिय वृत्ती घेऊन प्रत्यक्ष आणि मनाचं सहज प्रत्यक्ष. मनाचं कसं मन पाहाला इंद्रिय लागली नाही मन बाहेर बी दिसलं नाही त्याचं प्रत्यक्ष झालं पण कसं सहज प्रत्यक्ष सहज कळालं. काय मन तुमचं मन तुम्हाला कसं कळालं? सहज कळालं. बरं मन कळालं म्हणजे कसं कळालं? मनात सुख होत असतं मनात दुःख होत असतं. शोक मोह मनोमय धर्म कशात होते ते मनात होते. कधी ते मन सुखी असतं संसारातला अनुकूल मिळालं की सुख होतं. जसे विलक्षणला निवडून आला की नाचतो आणि विलक्षणला पाडला की पालटा झोपतो घरात. म्हणून मन सुखी दुःखी होतं. मनाचा धर्म आहे ते सुखी होणं आणि दुःखी होणं. आणि ते सुख दुःख कशावर अवलंबून आहे? अनुकूल प्रतिकूलतेवर. अनुकूल झालं की सुखी होतं आणि प्रतिकूल झालं की दुःखी. आणि संसारात चालूच हे झटकी. संसार कधी अनुकूल होतो आणि कधी प्रतिकूल होतो. नाही आपण अनुकूल समजीला कधी बी प्रतिकूलच आहे संसार कधीच काय नाही. अरे जिथून येतानीच प्रतिकूल आहे. गर्भात प्रतिकूल आहे, बालपण प्रतिकूल आहे, तारुण्य प्रतिकूल आहे, म्हातारपण प्रतिकूलच आहे. जिथं उपक्रमच जर प्रतिकूल आहे तो उपसंहार बी प्रतिकूलच आहे. मरण प्रतिकूल आहे. कोणाला आवडत? मर हा शब्द नसा हाती शब्द सहन होत नाही. काय मर शब्द सहन होत नाही पण मरण आवडत नाही तरी पण ते येतच. मरण आवडत जरी नसेल तरी ते फक्त त्याच्याबद्दल आपण काय केलं त्याच्याबद्दल काय संत काय सांगते आणि आपण काय समजिलं. संत सांगते तुम्ही अमर आहे अमर आहात अमर आहात. फक्त तुम्ही पहा खरं काय खोटं काय. आपण पाहत नाही खरं खोटं
का संत म्हणले नाही तसं आणि समाज जे म्हणायला ते आपण स्वीकारलं तुझा जन्म झाला तू मरणार आहे हे कोणाकून आलेलं आहे लोन मूर्खाकून कसे आणण्याकून आणि मूर्खाचं तुम्ही काय केलं मान्य केलं आणि संताला मान्य संत मान्य आहे तुम्हाला फक्त त्यांनी सांगितलेलं मान्य नाही व्यवहारात त्याचं असतं मान्य असती पण तिचं बोलणं मान्य नसतं तसं बायकोचं आहे का बायको मान्य बी आहे तिचं बोलणं बी आणि मान्य आहे पण तिचं सांगितलेलं काय नाही मान्य नाही उरफाट तिचं सांगितलेला राग येतो बरोबर नाही नाही तसं धासपूस नका करू घरी ती दारी घरी असू दे का आपला काय विषय चालला आपला काय विषय चालला मान्य आहे आपल्याला संत मान्य तुकाराम महाराज मान्य आहे ज्ञानेश्वर महाराज मान्य आहे नाथ महाराज मान्य आहे पण ते काय सांगायला हे मान्य नाही संत काय सांगायला हे काय नाही मान्य नाही जोपर्यंत संत सांगितलेलं आपल्याला प्रमाण वाटत नाही तोपर्यंत आपलं दुःख कशाने जात नाही म्हणून संताचे शब्द हे प्रमाण वाटावं प्रमाद ज्ञानाने भ्रमज्ञानाची निवृत्ती होत असते आपल्याकडं दोन ज्ञान येतं पण एक भ्रमज्ञान आहे आणि एक स्वरूपाचं ज्ञान आहे आपल्याला स्वरूपाचं ज्ञान नाही मी कोण आहे कळालं नाही मला यथार्थ ज्ञान नाही मला माझं सामान्य ज्ञान आहे मी आहे असं ज्ञान आहे कोणाला बी मी आहे असं वाटतं पण मी नेमका कोण आहे याचं ज्ञान नाही मी नेमका आहे कोण आहे मी हा कोण हा म्हणून भगवंत सांगतायत कोणाचा मी कोण राधे ओळख राधा म्हणजे बुद्धी ती नका राधा घेऊ गोकुळातली ती नका राधा घेऊ कोणची राधा राधा ही स्त्रीलिंगी शब्द आहे बुद्धी स्त्रीलिंगी शब्द आहे बुद्धी म्हणजे कोण साधनी म्हणजे बुद्धी रूप पाहता सुख झाले हो साधनी म्हणजे बघा आपले शब्द आहेत साधन्या सजना म्हणजे नाही का माहिती सजना म्हणजे सजना सज्ञा म्हणजे पुरुष सजनी म्हणजे स्त्री म्हणून लक्षात घ्या सुख झाले हो म्हणजे बुद्धी मग कोणाचा मी कोण राधे म्हणजे बुद्धी कोणाचा मी कोण ओळख मला कोणाचा मी कोणाचा आहे मी कोणाचा माईचा का बापाचा नंदाचा का यशोदीचा तुम्ही कोणाचे माईचे का बापाचे म्हणजे नंदाचे का यशोदेचे कृष्ण नंदाचा का यशोदेचा कृष्णाचे आई वडील कोण नंदा आणि यशोदा इकडं जर पाहिलं तर पुन्हा वसुदेव आणि देवकी मग कोणाचा कृष्ण वसुदेव देवकीचा का नंदाचा आणि यशोदेचा कोणाचा कृष्ण हा अरे कृष्ण साक्षी आहे कोणाचाच नाही तो कोण आहे साक्षी आणि जो साक्षी म्हणजे तो कृष्ण तुम्ही कोण आहेत मग साक्षीच आहेत म्हणजे तुम्ही कोण आहेत कृष्णच आहेत मग तुमचे नंदाचे आहेत का यशोदेचे माईचे का बापाचे माईचे नाही म्हणून महाराज कोणाचे माय बापन कोणाचे अरे मृग जळ वत्त जाईल रे मृग जळावानी राजा हे लयाला जाणारे जसं स्वप्नातलं जाग झाल्यावर लयाला जातात स्वप्नीचे ते ज्ञानदेव म्हणे पाहता कोणाला पाहिलं पाहत्याला पाहिलं तुम्ही कोण आहेत पाहते येत या सगळ्याचे पाहते तुम्ही द्रष्टा आहे ज्ञानदेव म्हणे पाहता पाहत्याने पाहिलं कोणी पाहिलं तुम्ही कोण आहेत मग पाहणारे ज्ञान स्वरूप पाहता पाहत्याने पाहिलं हे सगळं खोटं आहे जसं पाहत्याने स्वप्न पाहिलं जागृत ते सगळं मिथ्य आहे पाहत्याने मृगजळ पाहिलं ते कसं आहे मिथ्य तसं पाहत्याने पाहिलंय शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी हे सगळं मृगजळ हे कल्पित आहे कारण की तुम्ही द्रष्टा साक्षी पाहता आहे तुम्ही ज्ञान आहे तुम्ही चैतन्य आहेत तुम्ही असं शास्त्रात तुमचं वर्णन केलेलं आहे चहुवेद जाण
शास्त्री कारण 18 पुराण तुम्हाला गाती तुमचं वर्णन केलेलं आहे. कशात? शास्त्रामध्ये. शास्त्र तुमचं भाट आहे, भाट झालंय शास्त्र तुमचं वर्णन. आणि तुम्ही असणार आहे नुसतं पाया पडता कोणाच्या नाती लागले तर कोणा शेंद्रे देवाच्या कोणा हेंद्रे देवाच्या लागल्या बाया फिरायला. आता म्हणजे हे असं परमार्थच नाही तो. हा म्हणून येड लागलं जगाला देव म्हणती भलत्याला. तकडाची बाबा म्हणते येड लागलं जगाला देव म्हणती भलत्याला. कशाला बी का समजायले देव समजायले. कशाला बी शेंदूर लावला की झालं देव. हात बसला की झालं. शेंदूर लावला की काय ठरला हे. मंदिर बांधलं की झाला देव. हे रजनीच म्हणतात मेरा जर बहे चालता तर मग एक मंदिर बी नाही राहता.